नमस्कार. माननीय आमदार राजेश विनायकराव क्षीरसागर दादा यांच्या माध्यमातून जनावदार पेठ ते पंचगंगा मशानभूमी या रोडवरील रस्ता पूर्ण झालेला आहे. मी आमदार साहेबांचा आभार मानतो की गेली 7-8 वर्ष हा रस्ता दुर्लक्षित होता आणि आपल्या माध्यमातून एक चांगला रस्ता या ठिकाणी या कोल्हापूर वासियांना मिळालेला आहे. अनेक अडचणी या ठिकाणी येत होत्या. रात्रीचे पावसाळ्यात प्रेतन ह्याची म्हणले तरी अवघड होत होतं, पण आपण लक्ष घालून हा रस्ता पूर्ण केला. त्याचबरोबर आमची एक मागणी आहे प्रामुख्याने की हा जो रस्ता दिसतो हा रात्रीचा अंधारमय असतो. या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे, डांबाच्या लाईट सगळ्या बल्ब फुटलेले आहे. तर हेरिटेज पद्धतीचे डांब या ठिकाणी जर मशानभूमीपासून छत्रपती शिवाजी महाराज पूल ते तालमीच्या पाठीमागील बाजूपर्यंत जर ह्या रोडला लावले तर पूर्ण प्रकाशमय दिसेल, रात्रीची कुठली अडचण येणार नाही आणि जो काही गैरप्रकार ह्या रोडला रात्रीचा असतो तोही या ठिकाणी थांबला जाईल. त्याचबरोबर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण करून एक चांगला गेटअप या ठिकाणी आपण ह्या रस्त्याला आणू शकतो. आणि राहिला विषय, ह्या रस्त्याला लागून जे पट्ट्या राहिलेल्या आहेत ते ऋतुराज क्षीरसागर साहेबांनी या ठिकाणच्या साईडच्या पट्ट्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये चांगल्या पद्धतीने करून देऊन एक चांगला लुक ह्या रोडला द्यायचं असं ठरलेलं आहे. आणि मी साहेबांच्या माध्यमातून जनावदार पेठेतील अनेक विकास कामांचा धडाका साहेबांनी लावलेला आहे. आव्हान ग्रुप ते विवेकानंद शाळेची बॅकसाईड या ठिकाणी रस्त्याचं काम सिमेंट कॉन्क्रीटचं चालू झालेलं आहे. लवकरच ते 2-4 दिवसामध्ये काम पूर्ण होईल. त्याचबरोबर कागदी गौंडे मशीद बसेल, गटरीचं काम पूर्ण झालेलं आहे. शिपूड तालीमजवळील गटरीचं काम पूर्ण झालेलं आहे. डांगे गल्ली ते नरसोबा सेवा मंडळ असेल या ठिकाणचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता लवकरच चालू होईल. आणि गिरणी कॉर्नर ते जुनावदार तालीम मंडळापर्यंतचा रस्ता या ठिकाणी कॉन्क्रीटचा धरलेला आहे. म्हणजे एक आणि त्याचबरोबर जनावदार तालमीच्या पाठीमागील चाळीतील सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ताही पूर्ण झालेला आहे. तर साहेबांनी विकासाचा धडाका या बुधवार पेठेमध्ये लावलेला आहे. जो महानगरपालिकेला विधानसभेला जो शब्द साहेबांनी दिला होता तो पूर्ण करण्याचं काम तंतोतंत शब्दाला जागणारा नेता, शब्द पाळणारा नेता म्हणलं तर वाईट वाटणार नाही, कारण साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करत आहेत. त्याबद्दल जनावदार पेठ वासियांच्या वतीनं, शिवसैनिकांच्या वतीनं, सर्व भागातील महिलांच्या वतीनं आमदार राजेश क्षीरसागर साहेबांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो की शब्दाला आपण जो दिला तो पाळला. अशीच कामं आपल्या माध्यमातून ह्या बुधवार पेठेतील विकासासाठी होतील ही या ठिकाणी मी बोलून 2 मिनिटं आपलं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.